पालघर नगर परिषदेचा कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. हुतात्मा रामप्रसाद भीमाशंकर तिवारी स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 1,85,00,000 निधी मंजूर होऊनही काम अपूर्णच आहे. 2024 ते 2025 दरम्यान पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पाला आता 2026चा मे महिना उजाडला तरी पूर्णत्वाचा स्पर्श झालेला नाहीये. याहून गंभीर म्हणजे कामाचा दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते. काँक्रिटीकरण सहज पायाने निघेल इतके कमकुवत काम असल्याचा आरोप नागरिक करतायत. तसेच लादी बसवण्याच्या कामातही निकृष्ट दर्जाचा वापर झालाय. दरम्यान हेच काम पुन्हा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीच्या नावाखाली केले जात असल्यामुळे ठेकेदाराच्या भूमिकेवर संशय अधिकच गडद झालाय. वेळेत काम पूर्ण झाले असते तर कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून दुरुस्ती करावी लागली असती असा सवालही उपस्थित केला जातोय. एकीकडे हुतात्म्यांच्या स्मारकाचा पवित्रेचा प्रश्न तर दुसरीकडे निधी अपहाराच्या आरोपांनी प्रशासन अडचणीत सापडलंय. ठेकेदार आणि संबंधित अभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. तरीही स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांचे या प्रकरणाकडे होत असलेले दुर्लक्ष नागरिकांच्या नाराजीला अधिकच खतपाणी घालतंय. 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा स्मारकाचे अपूर्ण आणि निकृष्ट स्वरूप प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण करते. पालघरकरांचा एकच सवाल, हुतात्म्यांच्या स्मारकाचे पावित्र्य जपले जाणार की तेही भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकणार?